औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांचं मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये वादग्रस्त विधान। इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी वाद निर्माण करू नये। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या, त्यामुळे त्यांचं कुळ नव्यानं सांगण्याची गरज नाही। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची जैन मुनींच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया। जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेलं वक्तव्य वेदनादायी। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। जैन मुनींनी मराठीशाहीचा नीट अभ्यास केल्यास भारतीय सैन्य दलामध्ये आणखी एका बटालियनची भर पडेल। मिटकरींची खोचक टीका। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 8 जुलैला होणार, मात्र तत्पूर्वी पुण्यातील मुक्काम बदलण्यावरून वाद पेटला, त्यावर तोडगा काढण्यासाठी 13 एप्रिलला बैठक होणार। गडचिरोली पोलिसांसमोर 30 लाखांचं बक्षीस असलेल्या 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षलवाद्यांमध्ये 3 पुरुष तर 6 महिलांचा समावेश। सर्व 9 नक्षलवादी छत्तीसगडमधील रहिवासी असल्याची माहिती। देशव्यापी जनगणनेच्या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात। यंदा पहिल्यांदाच जनगणना डिजिटल पद्धतीने पार पडणार। जनगणनेचा दुसरा टप्पा 16 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती। पिंपरी चिंचवडच्या काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गामध्ये कारला भीषण आग। तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।